त्यांच्या मित्राला जिवंत केलं, कारण कोण होता? जिवलग मित्र होता महाराज. दुःखाड बायाला उमऱ्या सारखा, दुःखाड बायाला उमऱ्या सारखा, जोरदार टाळ्या वाजवा. जिवलग मित्र होता म्हणून महाराज मेलेल्या माणसाला जिवंत त्या ठिकाणी बाळूमामाने केलं. आणि मला सांगा, एखादा व्यक्ती मेलेले माणसं जिवंत करतो म्हणल्याच्या नंतर महाराज कोणी पण त्याच्याकडे जाईल का नाही? म्हणून महाराज बघता बघता ही वार्ता संपूर्ण गावामध्ये पसरली. आता गावात बसलेले जे काही मंडळी असतात ते म्हणजे गावचे पहारीकारी, त्यांना कळालं बाबा हा मायप्पाचा जो काही मुलगा आहे ना तो काय तर त्या ठिकाणी मेलेले माणसं जिवंत करतो. काय मेलेले माणसं जिवंत करतो? कोण तर त्या ठिकाणी मायप्पाचा मुलगा. मग महाराज अशी सगळीकडे बातमी पसरत 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 ही बातमी त्या ठिकाणी सुंदरा मातेकडे आली. कुठं? सुंदरा मातेकडे ही बातमी आली. आणि आल्याच्या नंतर आता महिला मंडळांकडे बातमी आली. पण महाराज महिला मंडळ म्हणजे काय हो? गावचं वर्तमानपत्र, बरोबर ना? एकीपाशी गेल्या लगे म्हणतात बाई तुला सांगते म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. पण लगे घराच्या बाहेर पल्ल्या रे पल्ल्या महाराज, लगे दोघीचं चाराला, चाराचं आटाला, आटाचं सोळाला. बघता बघता गावभर वार्ता पसरली महाराज. सुंदरा मातेजवळ वार्ता आली. आणि सुंदरा मातेजवळ वार्ता आल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी सुंदरा माता आता कोण होत्या? बाळूमामाची आई होत्या महाराज, बरोबर. आता आई काय करणार? आपल्या लेकराचं हित पाहणं. मग सुंदरा मातेनं विचार केला बाबा माझा बाळू असंच सर्वांचं भलं करत राहिला, असं जर सर्वांना जिवंत करत राहिला तर ह्याचं कसं व्हावं? म्हणून त्यांनी तिच्या आईनं बाळू मामाला साक्षात चंदूलाल शेटजीच्या घरी कामाला पाठवलं. मग चंदूलाल शेटजी म्हणजे काही सामान्य माणूस नव्हता महाराज, फार श्रीमंत माणूस, फार श्रीमंत महाराज. कोल्हापुरात राहणारा चंदूलाल शेटजी एवढा श्रीमंत होता. तुम्हाला त्याला श्रीमंतीचा एवढा गर्व होता, एवढा गर्व होता. त्यावेळेस बाळू मामाने त्यांच्या घरी जावं आणि विचार करावा बाबा ह्याचा गर्व आपण घातला पाहिजे. आज मधून अंतकरण ह्याचं काय एकदम निर्मळ आहे, परंतु काय तर त्या ठिकाणी आपण ह्याचा गर्व घातला पाहिजे. म्हणून बाळू मामा चंदूलाल शेटजीच्या घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर चंदूलाल शेटजीनं एके दिवशी बाळू मामाला जेवणाचं आमंत्रण द्यावं. आणि जेवणाचं आमंत्रण दिल्याच्या नंतर बाळू मामा म्हणले बाबा तू मला जेवायला बोलवतोय, मी तुझ्या घरी जेवायला येणार नाही, कारण तू जो कमवलेला पैसा आहे ना तो खूप गर्वाने कमवलेला पैसा आहे, म्हणून तुझ्या घरी जेवायला येणार नाही. त्यावेळेस त्या चंदूलाल शेटजीला सुद्धा आपला पश्चाताप होवा. आणि पश्चाताप झाल्याच्या नंतर बाळू मामानी त्याला त्याचा गर्व निघून गेला म्हणून घरामध्ये जावं, भंडारा उतरावा आणि त्याच्या घरचं जेवण करावं. महाराज बघा बाळू मामानी एवढे चमत्कार केले, एवढे चमत्कार केले की एके ठिकाणी दुष्काळाचं वातावरण असताना त्या गावामध्ये गेले. त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर जे काही गावातली मंडळी होती ती पाणी 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 म्हणून तरपडत होती. लहान मुलं होती, त्या गावातली जनावरे होती, सर्व पाणी म्हणून तरपडत होती. परंतु त्या ठिकाणी सर्व जणांनी बाळू मामाला शरण जावं आणि बाळू मामाला शरण गेल्याच्या नंतर बाळू मामानी कोरडी पडलेली जी काही ढगं होती
ती ढग एका ठिकाणी जमा करावी, आपला भंडारा उधळावा आणि धो धो पाऊस पडावा, एवढी ताकद बाळूमामामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल विहिरीचं पाणी त्या ठिकाणी कोरडं पडलेलं होतं आणि एकदम खारट पाणी होतं. म्हणून त्या ठिकाणी बाळूमामाने जावं, आपला भंडारा त्या विहिरीमध्ये टाकावा आणि ते पाणी अगदी मधासारखं गोड व्हावं महाराज. एवढी ताकद बाळूमामाची होती. आणि आज आपल्या गावाचं खरं तर परम भाग्य आहे की तेच बाळूमामा आज आपल्या गावामध्ये आलेले आहेत.